हो हो. मित्रांनो नमस्कार. इथं मान्सून क्रॉप सायन्सच्या 2 नवीन टोमॅटोच्या व्हरायटी आपण बघतोय. खरं तर या खरीपच्या व्हरायटी आहे, लेट खरीपच्या व्हरायटी आहे. आणि इथं भूपती एक आणि एक दुसरी धीरा म्हणून व्हरायटी आहे. साधारण एक 60 ते 70 दिवसात चालू होणारे दोन्ही वाण आहे. तर इथं तो प्लॉट पाहिल्यानंतर हे लेट खरीपचे वाण असून उन्हाळ्यामध्ये तिचा परफॉर्मन्स आपल्याला बऱ्यापैकी चांगला दिसतोय. दीपावळीला लावली तर चालती. आणि एवढ्या बिनधास्त. टेम्परेचरच्या स्ट्रेसमध्ये सुद्धा एकदम best टोमॅटो आहे. टिकून आहे. हे बघा या बॅनरच्या सावलीमध्ये जिथं त्याचे शेंडे ते एकदम फ्रेश दिसत आहे. तर विषय हा असा आहे, हे बघा थंडीमध्ये फळफूट. असून एवढा प्लॉट एवढा मोठा एक लाल फ्रूट घ्या बरं त्याचं. जरा जास्त डार्क. हे कधीची लागवड कधीची? हा लागवड कधीच आहे भाऊ? 1 डिसेंबरची लागवड आहे. एक डिसेंबर. मग तुम्ही याच्यासाठी लावलं का खास? तर या फ्रूटचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर याचा देठाचा आकार एकदम छोटा आहे. म्हणजे याची टिकाऊ क्षमता पण चांगली आहे. याचं एलंगेशन आणि साईज ही भूपती या व्हरायटीची एकदम चांगली साईज आहे. आणि शेजारी धीरा ही व्हरायटी आहे. ही गोल साईजची व्हरायटी आहे, मीडियम साईज असलेली. बघा हे बघा याची सुद्धा जी देठाची साईज, देठापाशी कट केल्यानंतर जी साईज आहे ही सुद्धा छोटी असल्यामुळं इथं क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि ही टोमॅटोसुद्धा वाहतुकीमध्ये चांगले टिकेल. आपण आता तिचे कट केलेले टोमॅटो बघू. बाहेरचं जे कातड आहे टोमॅटो, जी आउटरवाल आहे एकदम स्ट्रॉंग असल्यामुळं आणि घर एकदम चांगले असल्यामुळं ही टोमॅटोची टिकवण क्षमता पण चांगली राहील. या व्हरायटीचा निश्चितच आपण पुढील सीझनसाठी खरीपसाठी सर कोणत्या महिन्यामध्ये लागवड केली पाहिजे? ही जी भूपती व्हरायटी आहे ना, ही आपण खरीप आणि रब्बी सीझनसाठी रेकमेंड करतो. जी नागपंचमीची लागवड आहे त्या लागवडीसाठी तुम्ही भूपतीचा अवश्य म्हणजे निवड करावी. आणि धीरा पण जी आहे ना ती तुम्ही खरीप म्हणजे जूनपासून तर डिसेंबर लागवडीपर्यंत दोन्ही व्हरायट्यांचं तुम्ही लागवड आता करू सध्या यावर्षी लोक मे मध्ये एंडला लागवडीचे विचार येते शकता. लवकर. मे एंडला पण तुम्ही दोन्ही व्हरायटींची लागवड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्या व्हरायट्यांची खासियत काय आहे का, आता जी भूपती ही बोल्ड साईजमध्ये येते थोडीशी, धीरा आहे ती मीडियम साईजमध्ये येते. दोन्ही व्हरायट्यांचं वैशिष्ट्य काय, आता जे आपण रुलिंग हायब्रिड आहे मार्केटमध्ये त्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, 70, 80, 90, 100 फळ तुम्हाला ॲट ए टाइम सेट झालेलं दिसतं. पण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात फळ सेट होतं ना तर त्यांचा शेंडा स्टॉप होऊन जातो. आणि शेंडा स्टॉप झाल्यामुळं पुढं जे असतं सुरुवातीचं फळ तुम्हाला साईज योग्य भेटेल, वजन भेटेल, गर भेटेल. पण नंतरचं जे फळ आहे ना त्याच्यात तुम्हाला गर भेटत नाही, साईज पाहिजे तेवढी भेटत नाही, किंवा फळ पोकळ राहायला सुरुवात होऊन जाते. ह्या व्हरायट्यांमध्ये तसं होत नाही. यांचं शेंडा कंटिन्यू चालू असतो. शेंडा कंटिन्यू चालू असल्यामुळे ना शेंड्यापर्यंत तुम्हाला नवीन फुलकळी येत राहते. आणि वजन, साईज आणि गर महत्त्वाचा, शेवटपर्यंत शेवटच्या फळापर्यंत तुम्हाला चांगला बघायला भेटतो. किती दिवस चालू राहील टोमॅटो साधारण? हा प्लॉट आहे ना तुम्ही पहिल्या तोड्यापासून 4-5 महिन्यापर्यंत चालू शकता. शेवटपर्यंत साईज त्याची चांगली आहे. शेवटपर्यंत साईज चांगली भेटते. त्याच्यानंतर पानाला रफनेस खूप छान आहे आणि निळशार पान आहे, डार्क कलरचं पान आहे एकदम. तर पानावर जे इतर रोग आहे त्याचा अटॅक पण खूप कमी प्रमाणात होतो. आणि यील्ड किती धरलेले आहे तुम्ही? यील्ड आता आम्ही आतापर्यंत जे ट्रायल्स घेतलेले आहे त्याच्यात साधारणतः, आता मागच्या वर्षी किती प्रमाणात पाऊस होता तुम्हाला पण आयडिया आहे, त्या पावसात पण साधारणतः 1600-1700 क्रेटचं यील्ड आम्हाला ह्या व्हरायटीमध्ये भेटलेलं आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद.